आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भगवा फडकवायचाच आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून आम्ही लढणार, आम्ही जिंकणार हे ब्रीदवाक्य घेऊन घराघरात जा म्हणजे आपला विजय निश्चित असल्याचे मत शिवसेना नेते खासदार अनंत गीते यांनी कामोठे येथील आगरी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन पनवेल महानगरपालिका निष्ठावंत पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले। यावेळी शिवसेना नेते अनंत गीते यांच्यासह शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ माने, शिवसेना उपनेते बबन पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीषदादा घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, राज्य संघटक विलास वावळ, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख औचित राऊत, महिला आघाडी तालुका संघटिका अनिता डांगरकर, उपतालुका संघटिका मीना सदरे, उपमहानगर संघटिका संचिता राणे, सानिका मोरे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुसद्दीप मोडक आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शिवसेना नेते अनंत गीते यांनी सांगितले की आपल्याला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे। यासाठी कोणतीही तडजोड करण्यास आपण तयार राहिले पाहिजे। महाविकास आघाडी होईल किंवा नाही होईल हा नंतरचा भाग आहे, परंतु त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। ही निवडणूक सर्व बाजूने आपल्याला लढायची आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागून तशा प्रकारची बांधणीला सुरुवात करायची। तसेच आगामी पनवेल महानगरपालिकेच्या वाढीव प्रॉपर्टी टॅक्स विषय तसेच लोकनेते दिबा पाटील यांच्या विमानतळाला नाव देण्यात यावे यासाठी शासनाविरोधात एल्गार मोर्चा आयोजित करणार असल्याचे गीते यांनी सांगितले। तर यावेळी बोलताना शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ माने यांनी सांगितले की पनवेल परिसरात शिवसेनेला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत भगवा फडकेल असा विश्वास वाटतोय। यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला सारून एकत्र या व मशाल चिन्ह हे घराघरात पोहोचवा असे आवाहन केले। शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी सुद्धा आवेशपूर्ण भाषणात लोकांचा संपर्क वाढावा, मतदारांकडे जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या। लवकरच पनवेल महानगरपालिका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल शहरात करण्यात येईल, येथे लोकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन केले। तर जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी सुद्धा शिवसैनिक ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज असून सर्व प्रकारचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडी आदींची जोरदारपणे बांधणी सुरू आहे। निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसैनिक उत्सुक असून पनवेलमधील अनुकूल वातावरण पाहता निश्चितच भगवा फडकेल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सर्वांनी एकजुटीने व उद्धवजींचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करायचे। निवडणुका या जिंकण्यासाठी असतात, त्यामुळे विरोधकांची पळती भुई करण्यासाठी एकत्र राहा असे आवाहन सुद्धा केले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।